नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। बीड जिल्ह्यातील विलासगुले हत्या प्रकरण आणखी चिघळले आहे। खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी विलासगुले यांच्या कुटुंबियांनी थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे। विलासगुले यांची आई, पत्नी, भाऊ आणि या प्रकरणातील फिर्यादी तब्बल 6 तासापासून पाण्याच्या टाकीवर ठिय्या देऊन बसले आहेत। दुसरीकडे मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी टाकीखाली ठिय्या आंदोलन सुरू केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रशासनाने त्यांच्या मागण्याची दखल घेतली नाही तर कोणतीही अप्रिय घटना घडू शकते। अशा परिस्थितीत त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र सौरभ सोनवणे याला अटक करून पुढील कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीवर कुटुंबीय ठाम असल्याचे चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, बीड। ते सततच जर एखादा विषय त्यांना विश्वास आहे एवढा मुलावरती अगर त्यांच्या स्वतःवरती तर ते सततच मीडियामध्ये येत आहेत ना, रोजच येऊन बोलत आहेत। दिवसातनं 3 वेळेस ते बोलत आहेत। बरं, आम्ही आज 4 दिवस झालं तुम्ही बघत असाल पीडित कुटुंबाने एकही कुठल्या चॅनलमध्ये येऊन समोरासमोर बातमी दिली नाही, अगर त्यांनी कुठले स्टेटमेंट दिलं नाही। परंतु समोरच्या व्यक्तीला दम निघत नाही, ते रोजच येऊन बातमी देतात त्या ठिकाणी, म्हणजे स्टेटमेंट देतात की काय नाही काय नाही। सहकार्य करा ना, तुम्ही करताय ना ज्या पद्धतीनं, तर ते कळलं ना। पोलीस प्रशासन आपला विश्वास आहे त्यांच्यावरती, परंतु आरोपीला अटक केल्याशिवाय हे साध्य होणार नाही। त्यांचा गुन्हा काय आहे, नेमकं कोणाला अटक करायची? सौरभ बजरंग सोनवणेंना अटक झाली पाहिजे, ह्याच तर मागणीसाठी लेखी मागणी करतात कुटुंबी। आता फक्त ते वरती आहेत म्हणून तुम्हाला सांगता येणार नाही, नाहीतर त्यांची मागणी आणि त्यांचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्याचे SP साहेबांनी या ठिकाणी यावं, आम्ही त्यांना त्यांच्या हस्ते निवेदन देऊ आणि तरच ते खाली उतरणार। 5 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि आताच तुम्ही पाहिलं असेल की विलासगुले यांच्या पत्नीला चक्कर येते। त्या आता परिस्थिती बघा तुम्ही, त्यांचे एवढं मोठं दुःख आहे त्याच्यामधनं एवढ्या उंचीवरती जाऊन बसणं आणि चुकून जर त्यांचा कल गेला अगर ते पडल्या तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मला पोलीस प्रशासनाने असणार आहे, एवढं मला सांगायचं। मुख्य आरोपीला अटक झाली पाहिजे। ते सर्व जे आरोपी आहेत त्यांनी हा ठरवून कट रचून हा खून केलेला आहे, त्याच्यामुळं त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। घुले कुटुंबाची जी बदनामी सोशल मीडियावरती चालू आहे आणि त्या माध्यमातून सामाजिक प्रेशर आणण्याचा जो प्रकार चालू आहे, त्या अशा चुकीच्या बातम्या पसरवणारे जे काही सोशल मीडियावर व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी। त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं, कारण अजूनही विलासगुले यांची आई प्रमुख आरोपीला अटक झालीच पाहिजे। अमर रहे, अमर रहे। तुम्ही त्याच्यामध्ये राजकीय कोणाचा दबाव सहन करू नका, काय नका, जे आहे त्या पद्धतीने करा। FIR मध्ये नाव दिल्याप्रमाणे पुरवणी या जबाबामध्ये आरोपीला अगोदर अटक करा, त्याच्यानंतर हजर करा, त्याच्यानंतर हे सर्व चौकशीमध्ये निघणार आहे पोलीस कस्टडी भेटल्याच्या नंतर। असं फक्त चौकशी करून काय होणार नाही, ही मागणी प्रमुख आहे त्यांची। आणि जर उद्या कोर्टानं कुणाला निर्दोष सोडलं तर आमचं काहीच म्हणणं नाही ना, जर जबरदस्ती कोण काही करतही नाही। परंतु आज घडीला विलासगुले यांनी स्वतः त्यांच्या भावाला रमेश गुले यांना ॲम्ब्युलन्समध्ये जात असताना सांगितले की नेमकं घटनाक्रम काय झाला होता आणि मारताना कशा पद्धतीनं त्यांच्या भावानं सांगितलेले की कोणाचे नावं घेतले जात होते, कोणाच्या सांगण्यावर नाव म्हणत होते, ते सर्व सांगितलेले आणि जबाबामध्ये अगोदरच सांगितलेले सर्व रमेश गुलेंनी। प्रसारमाध्यमांना देखील त्याच्या अगोदर देखील त्यांनी कळवले। खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रसारमाध्यमातून Thank you.
अमर रहे आरोपीला मौका झालाच पाहिजे, आरोपीला मौका झालाच पाहिजे. प्रमुख आरोपी अटक झालीच पाहिजे, प्रमुख आरोपीला अटक झालीच पाहिजे, प्रमुख आरोपीला अटक झालीच पाहिजे. अमर रहे